एकंदरीत परिस्थिती अशी होती, चॅलेंज होतं, हो ना. आणि मग किती वर्षापूर्वी तुम्ही लग्न केलं? आता 4 साल पूरे होने वाले हैं। 4 साल. मग घरून विरोध वगैरे? मुझे चीज़ कही गई कि ये एक्सेप्ट नहीं होगा। मैं भी समझ सकता हूँ कि सामाजिक दृष्टिकोण से शायद ये बहुत ही विपरीत परिस्थिति थी, और शायद मेरे माँ बाप ने भी सोचा होगा कि ये कुछ ऐसा डिसीजन जल्दबाजी में ना ले ले कि मैं निभा ना पाऊँ। तो वो कारण से उन्होंने मुझे एक वार्निंग दे दी, हम या ये। तो मैंने कहा नहीं, मैं एक बार धोखा खा चुका हूँ लाइफ में। मुझे लगता है वर्षा इज़ द पर्सन आई वांटेड। तो आई वेंट अहेड। सभी का सहयोग रहा, सभी दोस्तों का, मित्रों का, हर तरह से सहयोग रहा। उस समय मैं बच्चों से जाके मिलने की कोशिश करता था। उस समय मैं 1 साल, 1.25 साल जो टाइम था, मैंने बार बार कोशिश की कि हम बच्चों से मिलें, मैं इंटरेक्ट करूं। टू ऐड टू द खुशी, वो ऐसा हुआ कि बच्चों ने इतना पॉजिटिवली एक्सेप्ट किया। छोटी बेटी ऑफकोर्स थोड़ी छोटी थी उस समय, लेकिन इतना पॉजिटिवली एक्सेप्ट किया कि आज मैं इतना भी कह सकता हूँ आपको कि मेरे बच्चों से इतने रिलेशन है कि मम्मी को नहीं बताएंगे पर मुझे हर चीज़ बताएंगे। तुमच्या घरी कसं होतं? नाही, माझ्याकडे माझे आईबाबांचा ॲक्च्युली सुरूपासून त्यांनी थोडं मला एक इंडिपेंडंट, म्हणजे मोठी आहे मी घरात त्यामुळे पण, आणि त्यांनी पण हे आहे की अगदी म्हणजे मी जे म्हटलं, एकदाच मी त्यांना सांगितलं की असं असं म्हणजे विचार करते, पण त्यांनी सेकंड एक क्वेश्चन नाही केला की तू करू शकशील का, असा एक क्वेश्चन मार्क पण नाही होता त्यांच्या. एक ओके, तू जे करते ते ठीक आहे, जर तू विचार केला आहे तर ते अगदी बरोबर असेल आणि आम्ही तुझ्यासोबत आहे. व्हेरी गुड. या गप्पा आणि दोघांचाही एकमेकांवरती असलेला विश्वास आणि त्यातून जडलेलं हे नातं, हे उत्तम पद्धतीने टिकवून संपूर्ण दोन्ही कुटुंबांना आनंद देण्याचा प्रयत्न करतायत दोघेही. ते दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि याच टप्प्यावर हा पहिला खेळ कुठला तेही बघूया. एक चिठ्ठी उचला, बघूया कुठला खेळ आहे तुमच्यासाठी. आणि हा खेळ आहे काडेपेटीचा मनोरा रचायचा आहे. काडेपेटीचा मनोरा तुम्हाला उभा करायचा आहे. 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपये 200 रुपये असे वाढ होत जाणार. बघू किती उंच मनोरा तुम्ही रचणार. हा खेळ आहे, खेळ म्हणून बघूया. खेळा. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं, अभिनंदन. एक 1200, 1400, 1600, 1800, 2000, अभिनंदन. 2000 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. कल्पनाच नव्हती. नाही, मग कधी काय पुढाकार कधी घेतला? मग इकडे आल्यानंतर मग मी आईला विचारलं. तिकडे एक ऑफिसमध्ये माझ्या होती चंचल नावाची, तिच्याशी लग्न करावं असं वाटतंय. तर अजून मी काय तिच्याशी बोललो नाही, की त्यांच्या फॅमिलीशी बोलणं झालेलं नाही. तर तुम्ही आता तयार असाल तर आपण पुढे बोलू. तर तेव्हा फोन वगैरे काही जेव्हा नव्हतं ना. तिथून इथे आले, हे डेहराडूनवरून नागपूरला आले, त्यानंतर तुमच्या मनात असा काही विषयच नव्हता? काहीच नाही, फक्त चांगले मित्र आहे, नेहमी आम्ही बसायचे, बोलायचे. ग्रुप एक चांगला ग्रुप आमचा फॉर्म झालेला होता. एवढंच, बाकी काही बोलणं नाही, काही विषय नाही, काही नाही. या विषयावर काहीच नाही. बरं, हे निघून गेल्यानंतर परत तुम्हाला असं काही वाटलं नाही की आज चहा कोणाला देऊ वगैरे असं? मिसिंग तर वाटणारच ना. एक चांगला मित्र जर बाहेर गेला तर आपल्याला वाटेलच ना. अरे अरे, मग काय दोन चहाचे कप करून पेट होता त्यांचा एक. नाही, तसं कधी झालं नाही. तसं कधी झालं. मग पुढे मग तेव्हा फोन वगैरे तर नव्हताच, तेव्हा घरी नव्हता फोन. मग एक लेटर लिहिलं मी हिच्या वडिलांना. लेटर लिहिलं, डायरेक्ट लिहिलं, थेट लिहिलं. अच्छा. की म्हटलं प्रपोजल यांचं माझ्या वडिलांना की असं आहे की तुमची परमिशन असेल तर मी हिच्याशी लग्न करायचा माझा विचार आहे. तर तुम्ही जर परमिशन देत असाल
तर पाहू पुढचं पुढे. पण तेव्हा जेव्हा तुमच्या घरी ते पत्र आलं तेव्हा काय झालं? तेव्हा काही नाही, मी ऑफिसमधनं आली आणि माझी आईने सांगितलं तुझ्या मित्राचं पत्र आलं आहे. मी फक्त अगदी हो भिडेची का लेटर आहे करके अगदी उघडून पाहिला तर लेटर खाली म्हटलं हे काय लिहिलं मग काही नाही. मग विचार वगैरे केला आईबाबांनी की तुम्ही नाही केला? मी नाही, कारण आईबाबांची परमिशन म्हणजे मी तर इतकी घाबरली होती की इंटरकास्ट मॅरेजचं नाव घेतलं तर माझे बाबा मला मारूनच टाकतील असं म्हणजे एकदम मला वाटलं. मग काय झालं? तर काही नाही, आई बाबा वगैरे पाहिलेलंच होतं. बाबा मला ॲक्च्युली ऑफिसमध्ये सोडायला यायचे, घ्यायला यायचे. तर यांचं आपसात बोलणं व्हायचं, म्हणजे ओळखीचे होते, असं अनोळखी माणसाची कोणी असं संबंध काही होतोय असं हे नव्हतं. परिचयाचे होते. परिचय होते. हां, माझ्या मामांची वगैरे आईनी बोलली की कसं काय आहे, की असं केलं तर काय आहे, काही प्रॉब्लेम तर नाही. मग त्यांनी सुद्धा म्हणजे कुठेही आमची काही अडचण न होतं सगळ्यांनी हो म्हटलं की. तर ते पुढे मग एकदम साखरपुड्यासाठी आमच्या सासऱ्यांनी मला इथेच बोलवलं नागपुराला की तुम्ही नागपुरात या आणि इथेच आम्ही साखरपुडा करू. आम्ही नागपुरात आलो होतो. मग तेव्हापासून तुम्ही नागपूरमध्येच आहात? तेव्हापासून हो नागपूरवर. मग तुमची भेटण्याची ठिकाणं कुठली होती? कुठेच नाही नागपुरात, म्हणजे घरी आता लग्न होऊनच आली ना मी घरी. अच्छा, डायरेक्ट लग्न म्हणून. लग्न कुठे झालं? लग्न देहरादून झालं. देहरादून. आणि साखरपुडा? साखरपुडा नागपुरात झालं. हे यांचे वडील, आई वडील आणि हे भेटायला आले की घर वगैरे काय आहे ना, ॲक्च्युली काय आयडिया तर यायला पाहिजे ना की कशा टाईपचे लोक आहे काय आहे. त्या हिशोबाने ते आले होते आणि त्यांचं माझ्या आईवडिलांचं आणि यांच्या आईवडिलांचं जे काही बोलणं झालं थोडा 1-1.5 तासात फायनल झालं की नाही ठीक आहे. आणि मग आम्हाला दोघांना पाठवलं की तुम्ही जा आपल्या अंगठ्या घेऊन या. अच्छा, दोघेच गेले आपल्या? आम्ही दोघं जाऊन रिंग घेऊन आलो. टेकडी गणेशला गेला? इकडे धरमपेठेतच जाऊ. धरमपेठेतच गेला. मग एंगेजमेंट संध्याकाळी झाली. त्याच दिवशी सेम डे 4-5 वाजता. म्हणजे आमचे लोकल घेऊन नातेवाईक या कारण यांच्याकडनं हे 3 जण होते आणि इकडच्या आमच्या लोकल सगळ्या नातेवाईकांना आम्ही बोलवलं, बहिणीला, आत्याला वगैरे. आणि मग झालं. मग एंगेजमेंट झाली. नेक्स्ट डे यांना जायचं होतं तर फायनल त्याच दिवशी साखरपुडा करून मग तुम्ही परत देहरादूनला गेला. मग लग्नासाठी हे लोक सगळे तिथे आले. पण त्याच्यानंतर लग्न किती दिवसांनी झालं साखरपुड्यानंतर? फेब्रुवारी महिन्यात आमचं साखरपुडा झाला आणि जून महिन्यात 27 4-5 महिने. मग त्या दरम्यान तुमचं भेटणं नाही? भेटणं भेट नाही आणि लेटरने काहीच नाही. कारण मी ऍक्च्युली तेव्हा हे बघा, तुम्ही ना ते आधी काहीतरी बोलते कारण तेव्हा दिल्यासारखं पुढचं काय बोलू नाहीये हे आधीच त्या सांगतायत. खरं काय बोला? मला ऍक्च्युली काय तेव्हा भिडेजी कधी खोटं बोलत नाही. बोला. मला ॲक्च्युली तेव्हा मार्चमध्ये टूरवरती जावं लागलं आणि मला एकदम 2 महिन्यासाठी मी राजस्थानच्या टूरवरती होतो. त्यामुळे काही म्हणजे संपर्कच नाही. एनिवे, या गप्पा अशाच असतात, आठवणी जागा करणाऱ्या असतात. आणि मग त्याच्यातूनच अनेक वर्षांनी, आता किती वर्ष झाली लग्नाला? 25 वर्षांनी 26 कम्प्लीट झाले. 26 पूर्ण झाली. 26 वर्षानंतर ज्या वेळेला ती पुन्हा प्रेमकथा आठवण्याचा प्रयत्न येतो ना, तेव्हा काही काही गोष्टी असतात ना त्या अलगद लपवायच्याच असतात. आणि त्या लपवता लपवता कुणी एकाच्याकडनं बाहेर पडू नये म्हणून ती तारेवरची कसरत सुरू होते. ती सुद्धा नकळत आत्ता आपल्याला अनुभवता आलेली आहे, कारण ती त्या दोघांच्या चेहऱ्यावरच लिहिलेली आहे. या टप्प्यावरती आत्ता पहिला खेळ कुठला ते बघूया. एक चिठ्ठी उचला. डोमिनोजचा मनोरा. डोमिनोजचा मनोरा. बघूया काय होणार. 4 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. वेळ सुरू झाली. $1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. घ्या. $1200. $1400. $1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. झालं की मला आधी यांचा राग यायचा. बरेचशा बेंचेसवर मला लिहिलेलं दिसायचं बिक्की मंकी म्हणून. पण आणि नंतर कितीतरी वर्षांनंतर कळालं की ते कोणी लिहिलं होतं.